जेव्हा एखाद्या मुलाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप करायचं असतं तेव्हा तो नकळतपणे किंवा जाणीवपूर्वक तिच्याशी वेगळ्या प्रकारे वागायला लागतो. सुरुवातीला तो तिच्याशी असलेला संवाद कमी करतो, कारण त्याला तिच्याशी पूर्वीसारखं जोडलेलं राहायचं नसतं. जोपर्यंत तो स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा थंड भाव येतो. तो कॉल्स आणि मेसेजला उशिरा रिप्लाय देतो. काही वेळा तो पूर्णपणे दुर्लक्षही करतो. यापूर्वी जो मुलगा तिच्या प्रत्येक गोष्टीत रस घेत असे, तो आता तिला कमी महत्त्व द्यायला लागतो. तिच्या आनंदात, दुःखात, तिच्या समस्या ऐकण्यात तो कमी रस दाखवतो. भेटायचं असेल तर तो कधी काही ना काही कारण सांगून ते टाळतो. त्याचा देहबोली आणि वागणूक स्पष्ट असते की तो या नात्यातून बाहेर पडायच्या तयारीत आहे. नात्यातील गोडवा कमी झाल्याने तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला लागतो किंवा भांडण टाळण्याचा प्रयत्नही करतो. जर भांडण झालं तर पूर्वीसारखं समजूत काढण्याचा प्रयत्नही तो करत नाही. उलट हे भांडण ब्रेकअपसाठी कारणीभूत कसं ठरेल याचा विचार करतो. काही वेळा तो मुद्दामून गोष्टी चुकीच्या करतो, जणू काही तीच कंटाळून त्याला सोडून जावी असं त्याला वाटतं. शेवटी जेव्हा त्याला वाटतं की नातं अधिक ओढत राहणं काही बरोबर नाही, तेव्हा तो स्पष्ट बोलतो. काही जण सरळ सांगतात की हे नातं पुढं नेता येणार नाही, तर काही जण कुठल्याही कारणाशिवाय एकदम निघून जातात. काही जण नवीन स्वार्थी कारण पुढे करून नातं तोडतात, तर काही जण स्वतःला वाईट दाखवून समोरच्याला ब्रेकअपसाठी जबाबदार वाटून देण्याचा प्रयत्न करतात. शेवटी ब्रेकअप हा कधी स्पष्ट तर कधी गोंधळलेला आणि वेदनादायक असतो. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत.